पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा. मिनिटात आटपतो आपल्याला पण. 2 मिनिटं 2 मिनिटात आटपतो मी. शांत राहा, सगळ्यांनी शांत राहा. विषय करत होता. मला कोणतरी एक पत्रकार बोलला की काही लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री साहेबांची भेट घ्यायला गेलेले वसई तालुक्याचे खड्डे बुजवण्यासाठी, आणि सीएम साहेबांनी आयुक्त साहेबांना फोन लावला आणि इमिजिएटली खड्डे बुजवायला सांगितले. बोलला ही कामं तर आमचे नगरसेवक फोनवर करायचे, त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांची आजपर्यंत भेट घेतली नाही. मुख्यमंत्रींची भेट आम्ही कुठल्या गोष्टीसाठी घ्यायची? 46,000 कोटीचा सिलिंग झाला पाहिजे विरारपर्यंत, त्यासाठी आम्ही घ्यायची. मल्टी मोडल कॉरिडॉर जो अलिबाग पासून नायगाव पर्यंत आहे, 40-50,000 करोडचा, आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट त्यासाठी घ्यायची. हजारो कोटीची मेट्रो जी आहे, जी आपल्याकडे आली पाहिजे, आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट त्यासाठी घ्यायची. खड्ड्याची कामं हे माजी नगरसेवक आज फोनवर करतात, कार्यकर्ता फोनवर करतो. त्याच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना त्रास कशाला द्यायचा? तुम्ही मागणी करा ना. हे जी आम्ही सगळी केलेली कामं आहेत, टेंडर प्रोसेस पर्यंत पोहोचलाय, करून घ्या आणि उद्घाटन पण तुम्हीच करा. त्याच्यामध्ये पण आम्हाला पडायचं नाही. उद्घाटन पण तुम्हीच करा, त्याच्यामध्ये पण आम्हाला पडायचं नाही. आपल्याला काम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, रील बनवण्यामध्ये नाही. असे बरेच वेगवेगळे मुद्दे बोलण्यासारखे आहेत. आज फक्त विषय रोडचा म्हणून तेवढेच बोलतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आले, त्याच्यावरूनच दिसते की आपल्या सामान्य माणसाला, सामान्य जनतेला किती त्रास चालू आहे. लोक मरत चालले आहेत, कोण कोमामध्ये आहे, पत्रकारापैकी एकाचा पाय तुटलेला आहे, अँब्युलन्सवाले इकडे उपस्थित आहेत, रिक्षावाले उपस्थित आहेत, स्कूल बसवाले इकडे उपस्थित आहेत. विद्यार्थी टाइमेत पोहोचू शकत नाही, पेशंट हॉस्पिटलला जाऊ शकत नाही, रिक्षावालेचे फेरे कमी झाल्यात, कारण की जिकडे 10 मिनिटं लागायचे तिकडे आज 1-1 तास लागत चाललेला आहे. 100 दिवसामध्ये ट्रॅफिक कमी होणार होती. कुठे गेली ती ट्रॅफिक कमी? तो वसईचा ब्रिज, आपला विरार नारंगीचा ब्रिज, पीडब्ल्यूडीचा महिनाभरामध्ये झाला पाहिजे असं व्हिडिओ काढलाय फोनवर, इंस्टाग्रामवर का कशावर त्यांनी मला दाखवलं कोणीतरी. समोर कोणाबरोबर फोनवर बोलतात माहिती नाही, पण लोकप्रतिनिधी बोलतात 1 महिन्यामध्ये हा ब्रिज झाला पाहिजे. आनंद आहे, झालाच पाहिजे. झाले ना 10 महिने. कधी होणार आहे तो पीडब्ल्यूडीचा ब्रिज? मंत्री तुमचेच आहेत, तो काय महापालिकेचा ब्रिज नाही आहे. लागा जरा पाठी पीडब्ल्यूडीच्या आणि करून घ्या तो. महिन्याचे 10 महिने झाले. एवढंच बोलतो. आपल्या सगळ्यांनाच पत्रकारांना ही सगळी माहिती पुरवली जाईल, ज्याला ज्याला पाहिजे असेल. आणि माझं एकच चॅलेंज आहे, त्यांनी काय केलंय ते सांगावं, त्यांनी काय केलं हे सांगावं. आपण काय केलं ते सगळ्यांनाच माहिती आहे. माझं एकच चॅलेंज आहे, दोन्ही लोकप्रतिनिधी आम्हाला सांगायचं आम्ही कुठे यायचं, आणि आम्ही यायची पण गरज नाही. आमचे महापौर, नगरसेवक, कार्यकर्ता एका स्टेजवर तुमचे सगळ्यांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न, 35 वर्षात काय केलंय ना, आहे का हिंमत एका स्टेजवर बसायची? प्रत्येक इलेक्शनला तर आपण ओपन चॅलेंज पप्पा पण देतात, वर्षानुवर्ष देतात. हो, त्यांचे खासदार, त्यांचे स्थानिक स्वराज्य असेल, खासदार असतील, शिक्षक मतदारसंघ असेल, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी असेल, आपला टीचर्स कॉन्स्टिट्युन्सी, हे सगळे त्यांनी बुजवलेले आहेत. नावं माहिती आहेत कोणाला? पालकमंत्री आहेत,
नावं माहिती आहेत का कोणाला? नाही, स्थानिक स्वराज्याचे कोण, शिक्षक मतदारसंघाचे कोण, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीचे कोण, ही नावं माहिती आहेत का कोणाला? इथले आमदार आहेत ते. म्हणजे 35 वर्ष तालुक्याने पण नाही केलं हे म्हणणं आहे का त्यांचं? असेल तर जाहीर करावं, एवढंच सांगतो. आता आपल्यांना अधिकाऱ्यांना विनंती, खालती यावं. अधिकारी येतील खालती. आपल्यापैकी कोणाला काय प्रश्न आहेत का? मीडिया सगळीकडे जमलेले आहेत. आयुक्त साहेबांनी रजा टाकलेली, संडे छुट्टी है, मला माहिती है. एक मिनट, मैं सिर्फ इंफॉर्मेशन दे रहा हूँ कि आयुक्त साहब के घर में शादी है इसलिए वो आ नहीं पाए. बाकी उनके नीचे के एएमसी डीएमसी से लेके सारे अधिकारी आज संडे होते हुए भी हमारे विनंती को मान दे के उपलब्ध है. और ये विषय पे हम लोग आज निवेदन दे रहे, उसके ऊपर स्पेशल मीटिंग भी हम लगाने वाले हैं. हाँ, विचारा. तुम्ही ऐकले का मी जे मुद्दे मांडले ते? त्याच्यापैकी काय खोटं बोललोय का? यापुढे पत्र यांचे आहे, यांचे म्हणजे महापालिकाचे आहे. पत्र हे जी मी सगळी माहिती दिली त्याच्यामध्ये एकही माहिती चुकीची असेल तर तुम्ही लोकांना सांगावी. कुठे गेले ते 12 ब्रिजेस असतील, 5 रेल्वेवरचे ब्रिजेस असतील, तुम्ही जे एस्टिमेट पाठवलेलं आहे. एक मिनिट जर प्लीज शांतता ठेवा. रेल्वेवरचे 5 ब्रिजेस असतील, 12 ब्रिजेस शहराच्या अंतर्गतले असतील, हे नारंगीचं पीडब्ल्यूडीच्या मालकीचा ब्रिज असेल, 2014 नंतर झालेली सगळी जी रस्त्याची मी माहिती दिली, एक पण माहिती ह्याच्यातली चुकीची आहे काही जनतेला सांगा. नाही आमदार. एक मिनिट शांतता, एक मिनिट. हायवे पासून आपल्या शहराकडे येणारे कनेक्टेड रस्ते म्हणजे तो नागसपारा फाट्यापासून मुळेपर्यंत मी जी माहिती दिली आहे ती एक पण माहिती चुकीची लोकांना सांगितलेली आहे का? खरी आहे. सगळी खरी आहे. आपला मनापासून मी आभारी. निवेदन. थोडे फक्त मागे बहुजन विकास आघाडीचा, बहुजन विकास आघाडीचा. आम्हाला साहेब रिसिव्ह म्हणून आम्हाला कॉपी आणि मीटिंग कधी लावणार आहेत त्याचा आम्हाला माहिती पुरवावी एवढी विनंती. कामं कधी होणार आहेत ह्याची माहिती उद्या परवा कधी देणार आहेत माहिती. 2 दिवस येत नाही. तुम्ही मला तारीख सांगा की कुठल्या तारखेला तुम्ही माहिती पोहोचवतील. आज आहे 5 तारीख. 7 तारखेपर्यंत 7 तारखेला मला कृपया करून माहिती पोहोचवावी विनंती. थँक्यू.